नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात प्रथमच जिजाऊ विद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कर्तृत्ववान, प्रेरणादायी व आदर्श महिलांच्या घरोघरी जाऊन जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. यात स्मिता भायती या नायब तहसीलदार या पदावर अतिशय उत्तम कार्य करीत असून 2015 त्यांची पहिली नियुक्ती मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे झाली. त्यानंतर अंबाजोगाई तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम केले. 2025 साली उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून शासनाकडून त्यांना गौरविण्यात आले. सध्या त्या उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहेत. जिजाऊ विद्यालयाच्या महिला गौरव पुरस्कार स्वीकारताना स्मिता भायते यांच्यासह संपूर्ण परिवार आनंदी आणि भावनिक झाला होता. यावेळी नायब तहसीलदार स्मिता भायते यांनीही पुरस्कार स्वीकारून आपले मत व्यक्त केले व आनंदही व्यक्त केला आहे. नमस्कार. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जिजाऊ विद्यालयामार्फत माझा सन्मान करण्यात आला. एक स्तुत्य उपक्रम आहे हा, की त्यांनी घरी जाऊन हा उपक्रम राबवण्यात येते. कारण कार्यक्रमाला बोलवतो तेव्हा आम्ही एकटे किंवा कोणीतरी सोबत असतं, पण हा घरांच्या म्हणजे घरच्या लोकांसमोर सन्मान केला जातो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मोठं कार्य कोणतंच नाही. कारण इतरांना जेवढा आनंद होईल त्यापेक्षा जास्त आनंद घरच्या व्यक्तींना होतो, कारण आपल्या लेकरांचं कौतुक होते त्यांच्यासमोर. हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी लोंढाळ सरांचे, त्यांच्या परिवारांचे, विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभारी आहे. आणि असाच सन्मान केला जावा, म्हणजे जेणेकरून इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळेल आणि महिला चांगल्या काम करतील, ही अपेक्षा आहे. धन्यवाद. विविध क्षेत्रात महिला कार्यरत असून शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण यांचाही जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान 2026 करण्यात आला आहे. 2007 साली शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून परभणी येथे नेमणूक झाल्यानंतर 2013 पासून अंबाजोगाई येथे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. काही काळ परळी येथील गट शिक्षणाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. सध्या त्या केज येथे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे विविध पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनीही सत्काराला उत्तर देताना जिजाऊ विद्यालयाचे अभिनंदन केले. महिला दिनानिमित्त जिजाऊ विद्यालय अंबाजोगाई येथील संस्थाचालक ॲडव्होकेट दयानंद लोंढाळ सर व त्यांच्या टीमने हा जो एक उपक्रम सुरू केलेला आहे, 8 मार्च महिला दिनानिमित्त 5 महिला ज्या की विविध क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांचा सत्कार घरी जाऊन करायचा, हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्या अंतर्गत माझ्या घरी ते आलेले आहेत आज माझा सत्कार करायला. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन. नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि माझा सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उपक्रम मला खरंच खूप आवडला, कारण हे थोडंसं वेगळं वाटलं की घरी जाऊन तुम्ही सत्कार करतायत. म्हणजे आम्हालाही तुमच्या पाहुणचाराचा वेलकम करण्याची संधी मिळाली नाही, तर प्रत्येक वेळेस आम्हीच तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आमचा सत्कार करता. तर हे एक नवीन प्रकार छान वाटला. त्यानिमित्ताने आपल्या सर्वांची ओळख झाली, माझ्या मिस्टरांची, आपल्या सर्वांची ओळख झाली. धन्यवाद. आणि ही शाळा मला वाटतं खूप कमी कालावधीत त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे. म्हणजे अंबाजोगाईच्या इतर शाळेच्या तुलनेत कमी वेळात चांगली प्रगती केलेली आहे शाळेनी. अशीच, आणि मी सुरुवातीपासून साक्षीदार आहे. म्हणजे जेव्हा त्यांचं रोप लावलेलं होतं, छोटंसं रोप लावलेलं आहे, तेव्हापासून मी या शाळेची साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचं मी सगळं पाहत आलेले आहे. तर मी शाळेला सरांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देते की या शाळेचं छान वृक्ष व्हावं आणि त्याला आम्ही आमच्याकडून जे काही आमच्याकडून कार्यालयीन असेल, वैयक्तिक असेल, तुम्हाला साथ देण्याचं मी आश्वासन देते. अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रविवार पेठ येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून श्रीमती शीतल सच्चिदानंद बोधले या कार्यरत असून लेखिका, कवयित्री, महत्त्वाकांक्षा कविता संग्रह, आईचे अंतरंग ललित लेखन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद पुणे येथे 2014 पासून इयत्ता 1 ते 8वी विषय मराठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आत्तापर्यंत प्रश्नपत्रिका स्वनिर्मितीमध्ये सहभाग, त्याचबरोबर विविध साहित्य संमेलनात सहभाग राहिला असून आत्तापर्यंत
21 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचाही जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान 2026 जिजाऊ विद्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी जिजाऊ विद्यालयाने केलेल्या या उपक्रमाचे शीतल बोदले यांनीही अभिनंदन केले. शेतामध्ये राबून सोनं पिकवणारी माझी शेतकरी महिला बहीण, हिला प्रथमतः वंदन आणि सलाम. तिच्याप्रती असणाऱ्या सर्व महिला आणि त्यांच्या सर्व कर्तृत्वाला, नेतृत्वाला, त्यागाला आणि प्रेमाला माझा परत एकदा 8 मार्चच्या दिनाने आमच्या सर्व सखींतर्फे मनपूर्वक सलाम. गौरव अभिमान ही परंपरा जेव्हा सर म्हणाले की घरी येऊन गौरव करायचा आहे, तेव्हा मन असं थोडंसं 2 मिनटं हे झालं की त्या पद्धतीने आपलं वय आहे का, त्या पद्धतीने आपला अनुभव आहे का. आणि मी मगाशी म्हणाले की स्त्रीच्या त्यागाला सुद्धा सलाम आहे, तर तो त्याग माझ्यामध्ये सुद्धा आहे का. या तिन्ही प्रक्रिया काही सेकंदापुरता माझ्या शरीरातून पूर्ण रक्तवाहिन्यांसारख्या वाहत गेल्या. पण स्त्रीचा सन्मान हा घरी येऊन करणं, ही संस्कृती कोणत्या काळात होती, तर ती शिवाजी महाराजांच्या काळात होती. तो स्त्री सन्मान घरी जाऊन करणं म्हणजे जमिनीवर असणाऱ्या स्त्रीला परत एकदा कुटुंबासहित तिचा सन्मान करणं, हा तो उद्देश असावा असं आज लक्षात आलं. आणि कुठल्याही उपक्रमाशिवाय आणि कुठल्याही गौरवशाली शब्दांशिवाय ह्या गोष्टी होतात का, तर ते नाही. तर ते लोंढाळ परिवाराचे संस्कार आज परत एकदा दिसून आले. त्यांच्यामधला वकील परत एकदा जागला आणि त्यांच्यामध्ये असणारी शिवबांची जी वर्णी आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी लेखणी आहे आणि त्यांचं जे भाषण असतं, ते आज त्याप्रती आज हे उतरलेलं आहे. स्त्रीचा सन्मान 21व्या शतकातही घरी जाऊन होतो, म्हणजे तिच्या एकटीचा होत नाही, तर तो तिच्या पूर्ण परिवाराचा आणि तिचा उद्धार होतो. हे परत एकदा सांगायला मला अभिमान वाटेल. परत एकदा या संस्थेला मी मनपूर्वक आभारी आणि ऋणी आहे असं सांग. अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या तसेच विविध पद भूषविणाऱ्या ॲडव्होकेट कल्याणी जयदीप विर्दे यांनाही जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान 2026ने पुरस्कारित करण्यात आले असून मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्प यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. दीनदयाळ बँक, रेणुका माता मल्टीस्टेट या बँकांची पॅनल वकिली विविध शाळा महाविद्यालयात तक्रार निवारण समितीमध्ये कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून जिजाऊ विद्यालयाने घरी येऊन पुरस्कार दिल्याने लोंढाळ कुटुंबियाचे व सर्व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट कल्याणी जयदीप विर्दे. आज आपण म्हणजे सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करतो आहोत. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या लक्ष शुभेच्छा. जिजाऊ विद्यालयाच्या वतीने जो एक उपक्रम राबवला जात आहे की जिजाऊ सावित्री महिला गौरव साभियान, आणि जिजाऊ विद्यालयाचं मी खरंच खूप अभिनंदन करते की एक आगळावेगळा उपक्रम जिजाऊ विद्यालयानं अंबानगरीमध्ये राबवलेला आहे. आणि आज सावित्री जिजाऊ महिला गौरव हा जो एक सन्मान आज मला मिळालेला आहे, मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि जिजाऊ विद्यालयाने माझी निवड केली याबद्दल मी खरंच त्यांचे म्हणजे खूप मी त्यांचे आभार मानते. आणि ज्यावेळेला मला लोंढाळ सरांचा फोन आला तर ते खरंच एक आनंद वाटला की खूप छान पद्धतीनं म्हणजे एक चांगला उपक्रम हे विद्यालय राबवत आहे. आज आपण बघत आहोत की म्हणजे ज्यावेळेला एखाद्या महिलेचा सन्मान होतो तर कार्यक्रम होतो, कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो. पण जिजाऊ विद्यालयानं हा जो एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आहे की ते स्वतः घरी जाऊन महिलांचा सन्मान करत आहे, तर ते खरंच खूप एक आनंदाची बाब आहे. आणि खरंच एक म्हणजे आदर्श घ्यावा असं त्यांचा हा एक उपक्रम आहे. याच्या आधी मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते, अनेक ठिकाणी मला विविध सन्मान मिळाले, पण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हा माझा सन्मान झालेला आहे. आगळा वेगळा उपक्रम आज या ठिकाणी झालेला आहे की त्यांनी स्वतः घरी येऊन सगळ्या जिजाऊ विद्यालयाच्या सगळ्या टीमनं घरी येऊन माझा जो सत्कार केला, खरंच आज मला खूप छान वाटत आहे की त्यांनी एक आगळा वेगळा आणि इतरांनीही आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक अभियान ते राबवत आहेत. मी खरंच त्यांचं खूप कौतुक करते. अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात परिसेविका म्हणून 2008मध्ये श्रीमती वैजयंती अश्रुबा काळे यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली.
2019 साली समाजरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2021 साली कोविड योद्धा म्हणून त्यांना पीपल्स बँकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. अतिशय उत्तम कार्यकुशल असणाऱ्या श्रीमती वैजयंती अश्रुबा काळे यांनाही जिजाऊ विद्यालयाच्या वतीने सर्व स्टाफने घरी जाऊन जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान करण्यात आला आहे. त्यांनीही या शाळेचे आभार मानत शुभेच्छा दिल्या. सर्वांना नमस्कार. जिजाऊ विद्यालयातर्फे माझ्या कामाचा आढावा घेऊन माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी धन्यवाद देते. 2008मध्ये विभागीय परिसेविका म्हणून मी कार्यरत झाले. नंतर 2016मध्ये विभागीय परिसेविका म्हणून मी कार्यरत राहिले. तेच कोविड काळामध्ये रुग्णांची सेवा केली. तसेच मला 2019मध्ये राज्यस्तरीय सन्मानाने राज्यस्तरीय पुरस्कार मिळून माझा सन्मान झाला. तसेच जिजाऊ विद्यालयाच्या वतीने लोढाळ सरांनी घरी येऊन माझा प्रत्यक्ष सन्मान केला. त्याबद्दल सर्व शाळेतल्या शिक्षकांचे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते. अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालयाने घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर अशाही उपक्रमांची माहिती मिळावी व एक आदर्श कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्ताने सन्मान व्हावा हाच उद्देश मनामध्ये ठेवला असून आम्ही हा उपक्रम घेत असल्याचे विद्यार्थ्यांनाही माहिती व्हावी असेही यावेळी मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांनी बोलताना सांगितले की असे उपक्रम विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केले असून सर्व पुरस्कार विजेत्या महिलांचे त्यांनी अभिनंदन केले. नमस्कार, मी मोहिनी जाधव, मुख्याध्यापिका जिजाऊ विद्यालय. आम्ही शाळेमध्ये मुलांसाठी तर प्रत्येक उपक्रम घेतच असतो. प्रत्येक उपक्रमातून मुलांना घडवत असतो. तसेच आम्ही महिलांचाही कुठंतरी सन्मान व्हावा यासाठी आम्ही जागतिक दिनानिमित्त प्रत्येक महिलांचा घरी जाऊन सन्मान केलेला आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळावी, त्यांनाही काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला होता आणि यासाठी मला माझ्या सहकार्याने खूप मदत केलेली आहे. तर यासाठी या उपक्रमामध्ये ज्या महिलांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. इथून यापुढेही त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घ्यावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते. जिजाऊंचे संस्कार, सावित्रीचा ज्ञानदीप, कर्तृत्वाने उजळलेले महिलांचे प्रत्येक रूप, संघर्षातून घडविला जिने यशाचा नवा मान, म्हणूनच आम्ही करतो महिलांचा सन्मान. या उक्तीप्रमाणे या संस्थेचे संचालक ॲडव्होकेट दयानंद लोंढाळ यांनीही यावेळी बोलताना अधिक माहिती देत सर्वांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट दयानंद लोंढाळ. सर्वप्रथम तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व माता भगिनींना मी अगदी मनापूर्वक शुभेच्छा देतो. जिजाऊ शाळेच्या वतीने जिजाऊ सावित्री महिला गौरव सन्मान वर्ष पहिले याच वर्षीपासून आम्ही हा उपक्रम घेण्याचा थोडासा विचार केला. वास्तविक पाहता जिजाऊ शाळा विद्यार्थ्यांच्या प्रती, पालकांच्या प्रती, माता पालकांच्या प्रती वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवत असते. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बरोबरच सहशालेय उपक्रमाची जोड त्याला असली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळे सहशालेय उपक्रम असेल, माता पालकांच्या त्या ठिकाणी स्पर्धा असतील, पण या सगळ्याच्या पेक्षा वेगळं आपण आणखी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग जागतिक महिला दिन हा मला वाटतं सगळ्यात मोठा औचित्य त्याला होऊ शकतं. या विचाराने आम्ही आमच्या शाळेतील सर्व माझे जे सहकारी आहेत त्या सर्व स्टाफ मेंबर, आमच्या शिक्षकांना आम्ही बसून एक विचार केला, चर्चा केली की आपण एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवूयात. जिजाऊ सावित्री महिला गौरव या पुरस्काराच्या या अभियानाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या 5 महिलांची आपण त्या ठिकाणी निवड करूयात. मग ते शिक्षण क्षेत्रातील असेल, वैद्यकीय क्षेत्रातील असतील, महसूल क्षेत्रातील असेल, डिपार्टमेंट असतील, कला असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान त्या ठिकाणी आपण करूयात. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा एकमतानं होकार त्याला दिला. या पाठीमागे आम्ही थोडासा विचार असा केला की हा पुरस्कार आपण एक वेगळ्या पद्धतीनं देऊयात. म्हणजे जनरली पुरस्कार हे मोठे कार्यक्रम घेऊन दिले जातात. मग आपण याच्यापेक्षा थोडंसं वेगळं करूयात. ज्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे आपण त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊ आणि घरी जाऊन त्यांचा अगदी आदरपूर्वक तो सन्मान त्या ठिकाणी करूयात. आणि खरंच इतकं फार मोठ्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या घरी मिळाला. इतका मोठा आमचा पाहुणचार, आदर त्या ठिकाणी झाला.
महाराष्ट्रात प्रथमच अशा आगळ्या वेगळ्या पुरस्कार कार्यक्रमाने रंगत वाढविली असून संचालक ॲडव्होकेट दयानंद लोंढाळ, जिजाऊ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोहिनी जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे महिला गौरव अभियान या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच जिजाऊ विद्यालय ही शाळा यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.